काय झालं? सध्या रे एवढ्या लोकांचा स्वयंपाक कसा करायचा? तेवढी मोठी भांडी बी नाहीत आपल्याकडे. वाघमारे, मी असताना कशाला टेन्शन घेताय तुम्ही? हे बघा, सगळं आधीच केलेलं आहे. केलेलं आहे म्हणजे नियोजन केलेलं आहे. आता सगळ्यांना आपण घरी घेऊन आलोय का नाही, मग त्यांचं नियोजन पण आपणच करायला पाहिजे. मी बलमाला ऑलरेडी फोन केलेला आहे. बलमा सगळ्यांसाठी जेवण घेऊन येतो. आणि तुम्ही या सगळ्याची काळजी करू नका हो. सगळे आलेत ना आता, तुम्ही त्यांच्या बरोबर एन्जॉय करा. किती छान वाटतंय ना, इतक्या दिवसांनी आपण सगळे एकत्र आलोत. खरंच वाघमारे, मी तुम्हाला कधी बोललो नाही, पण हे लय मिस करत होतो बघा. नाही कसं आहे, नवरा बायको एकमेकाच्या साथीनं आयुष्य जगू शकतात, पण आपली माणसं असली ना की आयुष्य आनंदानं जगता येतं. खरंय सत्या, पण एवढ्या सगळ्या लोकांना एवढ्या छोट्याशा घरात कसं ठेवायचं रे? वाघमारे, अहो घर लहान असलं म्हणून काय झालं? माणसाचं मन मोठं असायला पाहिजे, मन. आणि तुमचं मन एवढं मोठं आहे ना की अख्खा सातारा कमी पडत. सगळं नीट होईल, अजिबात टेन्शन घेऊ नका. डीजा, अरे काय झालं? का रडतोयस? आठवण येते का कुणाची? अरे मग काय झालं सांग ना मला. बर, तू एक काम कर, तू रडतच बस, नको सांगू, मी जाते. अगं तुझ्याशी नाही बोलणार तर कुणाशी बोलू मी? मग बोल की तसं, नुसतंच रडत बसलाय. सांग आता. अबरे, माझे मम्मी पप्पा जे काय वागले त्यामुळेच तुला आणि मामीला इथं असं राहावं लागतंय. याच मला लय वाईट वाटतंय का अबरे. तू आणि मामी हे असं बेघर होणं नाही डिझर्व करत का? खरंच मला कळतंय. आणि मला हे बी कळतंय का सत्यदादाला काहीच वाटणार नाही. उलट सत्यदादा आपल्याला, तुला, मला, मामीला नेहमी सपोर्ट करतो, नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो. पण मला तुमच्यासाठी काहीच करता आलं नाही का? काहीच करता आलं नाही. अरे असं काय करतोयस? हा, डोळे पुस आधी.